हॅलो हाय नमस्ते मंडळी. हा बघा माझा बाळ शिवजयंती करायला गेलं होतं आणि मग काय त्याला दिसले बलून्स दिसले, म्हणजे त्याला बलून्स हवंच असतं. मग तो काय थांबणार का, तो गेला मग बलून्स घ्यायला. बलून्स घेतलं आणि त्यासोबत तो खेळू लागला. दुसऱ्या दिवशी मी आणि माझं बाळ फोर्समध्ये बघा शेंगा खुडायला बसलो होतो. त्याची मम्मा शेंगा खुडणार म्हणजे तो काही मागे राहणार काय, तो सुद्धा मला मदत करायला घेतला. त्याला शर्दी पण खूप झालेली होती. सेम त्याचं दिवाबत्तीच्या टायमाला सुद्धा असंच असतं. जर मी दिवाबत्ती करायला घेतली किंवा माझ्या सासूने जरी घेतला तरी सुद्धा त्याला सुद्धा दिवाबत्ती करायचंच असतं. मग तो काय पुढेच होतो, त्याच्या हाती अगरबत्ती द्यावंच लागतो. तो मग अशा प्रकारे दिवाबत्ती करून घेतो. मग काय आमचं लाडोबा दिवाबत्ती वगैरे करून आपल्या पप्पांसोबत लागला खेळायला. त्याचं तर खेळणं चालूच असतं, पण बायकांची कामं काही सरांची नसतात. मग मला स्वयंपाक करायचं होतं. मी पटापट अशा चपात्या करायला घेतल्या. बघा माझ्या चपात्या कशा टम्म फुगतात. तुमच्यासुद्धा अशाच चपात्या टम्म फुगत असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतर मला क्रिशूला सर्दी झाली असल्यामुळे मी घरगुती उपाय करत असते. याच्यामुळे माझ्या बाळाची सर्दी नक्कीच ही 2 दिवसामध्ये गायब होत असते. मी याला कधीही सर्दी झाल्यास मी घरगुतीच उपाय करत असते. चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय. हॅलो हाय नमस्ते मंडळी. हा बघा माझा बाळ शिवजयंती करायला गेलं होतं आणि मग काय त्याला दिसले बलून्स दिसले, म्हणजे त्याला बलून्स हवंच असतं. मग तो काय थांबणार का, तो गेला मग बलून्स घ्यायला. बलून्स घेतलं आणि त्यासोबत तो खेळू लागला. दुसऱ्या दिवशी मी आणि माझं बाळ फोर्समध्ये बघा शेंगा खुडायला बसलो होतो. त्याची मम्मा शेंगा खुडणार म्हणजे तो काही मागे राहणार काय, तो सुद्धा मला मदत करायला घेतला. त्याला शर्दी पण खूप झालेली होती. सेम त्याचं दिवाबत्तीच्या टायमाला सुद्धा असंच असतं. जर मी दिवाबत्ती करायला घेतली किंवा माझ्या सासूने जरी घेतला तरी सुद्धा त्याला सुद्धा दिवाबत्ती करायचंच असतं. मग तो काय पुढेच होतो, त्याच्या हाती अगरबत्ती द्यावंच लागतो. तो मग अशा प्रकारे दिवाबत्ती करून घेतो. मग काय आमचं लाडोबा दिवाबत्ती वगैरे करून आपल्या पप्पांसोबत लागला खेळायला. त्याचं तर खेळणं चालूच असतं, पण बायकांची कामं काही सरांची नसतात. मग मला स्वयंपाक करायचं होतं. मी पटापट अशा चपात्या करायला घेतल्या. बघा माझ्या चपात्या कशा टम्म फुगतात. तुमच्यासुद्धा अशाच चपात्या टम्म फुगत असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतर मला क्रिशूला सर्दी झाली असल्यामुळे